नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आणि ब्लॉग सुरू करण्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या आपल्या म्युझिशियन गणेश फॅमिलीतर्फे खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला सुखाचे आणि समृद्धीचे जावो हीच साईंचरणी प्रार्थना। आणि आज आहे गुढीपाडवा आणि आपल्याला मोरया बीट्सचं काम आहे। आता वाजलेत सकाळचे 8 वाजायला आले ना मम्मी? किती वाजले? 7:15 वाजलेत। तर आपल्याला बाहेर काम आहेत। मी घरी आंघोळ करायला आलेलो, लवकर उठलेलो कारण सेटअप करायला गेलेलो। तिकडनं आलो, आंघोळ केली, फ्रेश झालो, देवाची पूजा वगैरे झालं आणि म्हटलं जरा पेटपूजा करूया। आणि तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की जसं आपले इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती मिनी ब्लॉग आपले रोजचे रोज डेली ब्लॉग लाईफस्टाईल येत आहेत, त्याचप्रमाणे आता यूट्यूबवरती आपले मोठे व्हिडिओसुद्धा ब्लॉग रोजच्या रोज पोस्ट होणार आहेत। जसं जमेल प्रयत्न करतोय, जसं जमेल तसं तसं कंटिन्यू आपण डेली ब्लॉग आता लाईफस्टाईलचे आपलं जे असेल काय आपण दिवसभरात जे काय करतो ते सर्व तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। तर जसा मिनी ब्लॉगला तुमचा भरभरून सपोर्ट मिळतोय त्याचप्रमाणे मोठ्या ब्लॉगला सुद्धा तुमचं प्रेम दाखवा। जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। तर आणि आता मम्मी इथे जेवणाची वगैरे तयारी करते। मम्मी मला नाश्ता दे। पोहे खा। पोहे आहेत, पोहे मस्तपैकी पोह्याचा नाश्ता करूया आणि मग आपण पुढच्या आपल्या कामाला निघू। या मस्तपैकी नाश्ता करायला या तुम्ही पण। आपला सेटअप पण चालू आहे। काम कर ना काम, काय रील काय बघतो अरे काम पण कर भाई। प्रथमेश सर नमस्कार। एकटे आलाय, शुभेच्छा। हा पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या। इकडे आपण सेटअप चालू आहे मस्तपैकी दिंडी मंडळ। हॅलो 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 हॅलो। माझी अजून तयारी झाली नाहीये, बघू कीबोर्डिस्ट वगैरे आपला आला की मग आपण तयारी करायला जाऊ। आता आपण डायरेक्ट वाजवायला घेऊ, त्याच वेळेला भेटूया। आता इन्स्ट्रुमेंट सगळे बाहेर काढणार, आरती पण झालीच आहे तुम्ही बघितलात। इन्स्ट्रुमेंट काढू आणि मग वाजवताना भेटूया डायरेक्ट। फायनली 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 रोड क्रॉस करता करता आदित्य भाऊ आलाय। तर आता जाऊ आणि वाजवूया, आतमध्ये जाऊन आदित्य कीबोर्ड वाजवेल। तर बघूया आता काय मजा येते, शेवटपर्यंत बघा।
तर आपला पॅकअप झालाय. आदित्य भाई तुफान कर दिया एकदम तुफान मजा आली. लेट आलेले. हा हजेरी भरून काढली भावानी. एवढा क्लास वाजवलाय ना, सगळे खुश, सगळे म्हणजे सगळे. फक्त त्याला जरा गरम झालं, रिक्षेत बसून वैतागला, गरम झाला. तो काल रात्री मेसेज केला ना तेव्हाच बोलतो हाय तोबा वाट लागाडाला. बघूया आता थोड्याच वेळ पूर्ण फायनल पॅकअप होईल, मग आपण घरी जायला निघू. तर मित्रांनो वाजवून झाल्यानंतर आपण आलोय घरी आणि थोडासा वेळ लागला. आता वाजलेत 2:30. आदित्य आणि मी जेवायला बसलेलो, तर मग मोबाईल खिशातच राहून गेला आणि हळूहळू सवय करावी लागेल डेली व्लॉगची. कंटिन्यू मोबाईल हातात हवा, तर ते हळूहळू सवय होईल. आणि त्यानंतर मग मी आदित्यला सोडायला गेलो, आदित्यला सोडलं आणि आदित्य भावाने आज खूप छान गाणी वाजवली. गणाजीने पण खूप सुंदर वाजवलं. सुरुवात गणाजीने केली आणि आदित्यला यायला थोडा उशीर झाला. मग अर्धा रूट आदित्यने वाजवला आणि अर्धा रूट गणाजीने वाजवला. नंतर गणाजीने मचवायला जी घेतला आणि बेसवरती गेलेला. तर असं कायचं एन्जॉयमेंट झालं. जास्त बेंचचे व्हिडिओ टाकले नाहीत कारण की आपल्याला पुढे आज संध्याकाळी आहे भजन. तर पपी नाचते, पुरी येऊन नाचता. हां ती बघा पपी, नाच पपी. किती आगाव ना, किती. हा नाच. तर आपल्याला संध्याकाळी भजनाला जायचं आहे. बाळ साई भजन. आपल्या लहान पोरांनी जे गणेश जयंतीला भजन केलं होतं ना, तर त्यांचंच भजन आहे आज भांडूपला. प्लस तिथून आपल्याला आपल्या साई भजन सांस्कृतिक मंडळामध्ये पण भजनाला जायचं आहे. अशी 2 भजनं आहेत आपल्याला आज. आदित्यने सुद्धा कुठेतरी वाजवायला बोलवलेलं, पण नंतर तो बोलला की आपण नको जाऊया, आपण डायरेक्ट मंडळात जाऊया वाजवायला. तर मग आपण ते भजन झालं की मंडळात जाणार आहे. आत्ता आधी मेन म्हणजे झोपायचं आहे. 6 वाजता उठलोय, झोप तर फट्टे येते. आता व्लॉग आता एवढ्यापुरती थांबवूया. आपण डायरेक्ट झोपून उठलो की नंतर भेटू फ्रेश बी होऊन मस्तपैकी. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मस्तपैकी झोपून वगैरे उठलो आणि चहा नाश्ता करणार होतो, पण करेन बोललो आणि राहूनच गेला. आणि आता वाजलेत 6:45 आणि आपल्याला भजनाला जायला निघायचं आहे. पोरं पण सर्वजण बाहेर रेडी आहेत आणि सफेद वेअर केलं आहे, कुर्ता मस्तपैकी छान वाटतंय. सफेदची फिलिंगच काय वेगळी आहे. आणि आपल्याला जायचं आहे भांडूपला भजनाला. लहान पोरांचं बाल साई भजन आज भांडूपमध्ये प्रथमच आपल्या चाळीच्या बाहेर, तुंगागावच्या बाहेर भजन आहे पोरांचं. तर पोरांना खूप बेस्ट ऑफ लक. तर आता सगळेजण निघू आणि पुढे भेटत राहूया. आपण पोचलोय लोकेशनवर. शिवसेना जिंदाबाद. तर ॲड्रेस शोधायला ना जाम म्हणजे खूप डेंजर विषय झाला आहे ॲड्रेसच्या बाबतीमध्ये. फायनली आपल्याला भेटलं आहे आणि स्वामी समर्थ बँजो ग्रुप भांडूप आणि मंडळाचं नाव बाळगोपाळ ना. एक रूप. अरे वा, नमस्कार साईराम. आणि आपल्याला बसायची अरेंजमेंट खालीच आहे. अजून साऊंड वगैरे लागेल, त्यानंतर मग भजनाला सुरुवात करूया. त्यांचा आम्ही मंडळाच्या वतीने, एकूण मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. ती लहान छोटी मुलं आहेत, ती साई भजनाचा इथं जाणार आहे. तरी मंडळातील सर्व सभासदांना विनंती करतो आहे की आपण इथं आपली पाणी द्यावा दिका, पाणी द्यावा. आपला चेकअप पण झालाय मस्त पैकी. त्यांचं भाषण सुरू आहे, भाषण झालं. हॅलो जम्बूला, जम्बूरा बनिला भजनात. मम्मीनी पण आल्यात बघा. सद्गुरु साईनाथ महाराज की जय.
आपण आपला संपूर्ण कार्यक्रम संपवून हळूहळू पोरगी काय मध्ये मध्ये रस्त्याच्या मध्ये धावतात पोरा. भजन संपवून आपण आता निघालो आपल्या द्वारकामाईमध्ये. साई भजन सांस्कृतिक मंडळात भजन आहे. तर जाऊया तिकडे आणि आपल्या सगळ्या भावलोकांना भेटूया पुन्हा एकदा. सर्व आपली पूर्ण भजनाची गँग भेटणार आहे. तर खूप भारी वाटेल. बघूया पुढे जाऊन भेटू.
चला आपलं द्वारकाबाईचं सुद्धा दर्शन घेऊन झालंय. ललित दादा धन्यवाद धन्यवाद, मजा आली भजनाला. आता आपण निघूया, सत्यनारायणाची पूजा होती तर डायरेक्ट आता आपण निघायला घेऊया, भेटूया घरी जाऊ. चलो बाय. भावाचं पण चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करा. साईराम साईराम. चॅनल का नाम बताओ भाई. अम्मू सिंग. नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण निघालोय आणि सर्वांना भेटून खूप छान वाटलं. आणि आजचा असा काहीचा दिवस होता. सकाळी आपण गुढीपाडव्याची शोभायात्रा वाजवली, त्यानंतर मग संध्याकाळी आपण भजनाला आलो. भांडूपमध्ये रमाबाई नगरला आपलं बाळ साई भजन मंडळ होतं, त्यांच्याबरोबर आपण वादन केलं. आणि त्याच्यानंतर आपलं साई भजन सांस्कृतिक मंडळ. खूप आनंद मिळाला. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा भेटलो आपण. सांताक्रूजला भजनाला भेटलेलो, त्यानंतर आता भेटलो डायरेक्ट. तर खूप छान वाटलं सर्वांना भेटून. आणि ताईने काय सुंदर गाणं गायलं आहे, तुफान आवाज आहे ताईचा. तर असा काहीचा आजचा आपला ब्लॉग होता आणि डेली ब्लॉग कंटिन्यू येणार आहे. आणि आता वाजलेत 1:45 आणि मी आणि मयूर निघालो आहे घरी जायला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.